जय हिंद मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, पोलीस भरती 2025 साठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण SRP गट 17 बल्लारपूर चंद्रपूर 2024 मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान तसेच मराठी व्याकरणवरील सर्व प्रश्न MCQ स्वरूपात पाहणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुमचा आतापर्यंत किती अभ्यास झाला आहे आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे चेक करू शकाल. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पोलीस भरतीशी संबंधित असे सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा कोणती नदी दर्शवते? ऑप्शन आहे ए वैनगंगा नदी, बी काली नदी, सी नर्मदा नदी, डी मांजरा नदी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वैनगंगा नदी. दुसरा प्रश्न, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? ए कृष्णा खोरे, बी गोसीखुर्द, सी मांजरा, डी जायकवाडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोसीखुर्द. तिसरा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ए ऊस, बी सूर्यफूल, सी भुईमुंग, डी भात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भात. चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? ए महाबळेश्वर, बी कळसुबाई, सी तोरणा, डी हरिश्चंद्रगड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कळसुबाई. पाचवा प्रश्न, यापैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? ए पालघर, बी सिंधुदुर्ग, सी गडचिरोली, डी बीड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली. सहावा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ए रायगड, बी दौलताबाद, सी शिवनेरी, डी राजगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिवनेरी. सातवा प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? ए चाणक्य, बी बिंदुसार, सी सुदर्शन, डी महेंद्र. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चाणक्य. आठवा प्रश्न, बिहार राज्याची राजधानी कोणती? ए चेन्नई, बी बेंगलोर, सी पटना, डी चंदीगड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पटना. नववा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ए सईबाई, बी जिजाबाई, सी येसुबाई, डी सावित्रीबाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिजाबाई. दहावा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? ए महात्मा ज्योतिबा फुले, बी जवाहरलाल नेहरू, सी महात्मा गांधी, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 11वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ए कबूतर, बी चिमणी, सी गरुड, डी मोर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोर. 12वा प्रश्न, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? ए रमाबाई रानडे, बी पंडिता रमाबाई, सी सावित्रीबाई फुले, डी सरोजिनी नायडू.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सावित्रीबाई फुले. 13वा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ए संत तुकडोजी महाराज, बी आचार्य अत्रे, सी वी रा शिंदे, डी न्यायमूर्ती रानडे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली? ए आनंदीबाई जोशी, बी डॉक्टर बापूजी साळुंखे, सी बाबा आमटे, डी आचार्य अत्रे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाबा आमटे. 15वा प्रश्न, चंपारण येथील शेतकऱ्यांचा लढा हा कोण कशाशी संबंधित होता? ए ऊस, बी कापूस, सी नीड, डी भात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नीड. 16वा प्रश्न, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? ए राजस्थान, बी केरळ, सी पंजाब, डी ओरिसा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंजाब. 17वा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी मुख्यमंत्री, डी उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते? ए उच्च न्यायालय, ए जिल्हा न्यायालय, सी हरित लवाद, डी सर्वोच्च न्यायालय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय. 19वा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ए 2 वर्षे, बी 6 वर्षे, सी 5 वर्षे, डी 4 वर्षे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 वर्षे. 20वा प्रश्न, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? ए सोने, बी चांदी, सी तांबे, डी हिरा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिरा. 21वा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? ए न्यूटन, बी एडिसन, सी राईट बंधू, डी जेम्स वॅट. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यूटन. 22वा प्रश्न, अजीवनसत्वाचा अभावी होणारा रोग कोणता? ए रातांधळेपणा, बी मुडदूस, सी बेरीबेरी, डी स्कर्वी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रातांधळेपणा. 23वा प्रश्न, नकाशी कांत या शब्दाचा अर्थ टिंबटिंब. ए पायाचा नखापासून शेंडीपर्यंत, बी पायाचे सर्व नखापर्यंत, सी हाताचे व पायाचे नखापर्यंत, डी नखांना इजा होणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पायाचा नखापासून शेंडीपर्यंत. 24वा प्रश्न, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात. ए आतुर, बी जिज्ञासू, सी अवघड, डी आंगतुक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिज्ञासू. 25वा प्रश्न, टिंबटिंब ही किती वाईट घटना ही गाडलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी वापरा. ए वावा, बी अहाहा, सी अबब, डी अरे रे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरे रे. 26वा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. ए मित्र, बी शत्रू,
सी सखा, डी सोबती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शत्रू. 27वा प्रश्न. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील कर्ता ओळखा. ए रणजित देसाई, बी स्वामी, सी कादंबरी, डी वरील सर्व. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रणजित देसाई. 28वा प्रश्न. पुढील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा. काना मागून आली नी टिंब. ए धपकन बसली, बी लाल झाली, सी धावा धावून वाटो, डी तिखट झाली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तिखट झाली. 29वा प्रश्न. विडा उचलणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. ए तपकडीतल्या पानाचा विडा उचलणे, बी शर्यत लावणे, सी प्रतिज्ञा करणे, डी वजन उचलणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतिज्ञा करणे. 30वा प्रश्न. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. ए शाडा, बी नागपूर, सी हिमालय, डी नर्मदा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शाडा. 31वा प्रश्न. ते काम खूप मोठे आहे नकारार्थी करा. ए ते काम मोठे आहे का, बी ते काम काही छोटे नाही, सी किती मोठे आहे हे काम, डी काम मोठे असावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ते काम काही छोटे नाही. 32वा प्रश्न. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ए अबोल, बी बोलका, सी यश, डी अपकर्ष. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अपकर्ष. 33वा प्रश्न. मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा. ए खेळू, बी लागली, सी खेळू लागली, डी मुले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खेळू लागली. 34वा प्रश्न. अभ्यास या शब्दाची संधी सोडवा. ए अभि अधिक आस, बी अभ्य अधिक आस, सी अभ्या अधिक आस, डी अभ्य अधिक यास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अभि अधिक आस. 35वा प्रश्न. साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा. ए फाडलेले पत्र साहेबांनी फेकून दिले, बी साहेब पत्र फाडून फेकतात, सी साहेबांनी पत्र फाडल्याने फेकून दिले, डी साहेबांनी पत्र फाडल्याने फेकले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. 36वा प्रश्न. पुढील शब्दाचे योग्य विग्रह करा. सज्जन. ए सत अधिक जन, बी सत्र अधिक जन, सी सत्य अधिक जन, डी सत अधिक जन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत अधिक जन. 37वा प्रश्न. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ए खेळतो, बी मुलगा, सी चांगला, डी काहीच नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चांगला. 38वा प्रश्न. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत. ए 4, बी 1, सी 3, डी 2. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. 39वा प्रश्न. केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय. ए सरळ मार्ग अवलंबणे, बी चुकीचा उपाय करणे, सी मागून उपाय करणे, डी
दृष्टिदोष असणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चुकीचा उपाय करणे. 40वा प्रश्न, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए काजी, बी माजी, सी गाजी, डी दाजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, माजी. 41वा प्रश्न, तडे या शब्दाचे अनेक वचन कोणते? ए तड्यात, बी तडवे, सी तडे, डी तडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तडी. 42वा प्रश्न, भाषा म्हणजे काय? ए बोलणे, बी लिहिणे, सी विचार व्यक्त करण्याचे साधन, डी संभाषणाची अडचण. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विचार व्यक्त करण्याचे साधन. 43वा प्रश्न, दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? ए दैनिक, बी नियतकालिक, सी पाक्षिक, डी मासिक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दैनिक. 44वा प्रश्न, कोल्ह्यांची टिंबटिंब असते. ए ओरड, बी कावकाव, सी भुंकणे, डी कोल्हेकोई. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला पुढचा प्रश्न बघूया. नीळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? ए कृष्णा, बी गणपती, सी शंकर, डी मारुती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शंकर. आजचा शेवटचा प्रश्न आहे. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. ए मितभाषी, बी मनकावडा, सी अप्पलकोरा, डी हृदयस्पर्शी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मितभाषी.